रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच लोकांचं म्हणणं असतंय की माझा बैल निम्म्यापर्यंतच पळतोय, तिथून पुढे तोंडाला बैल कमी पडतोय, कोणाचा बैल अर्ध्यातूनच कल्टी मारतोय, बैलाला लवकरच दम लागतोय। तर मित्रांनो, ह्या मागचं नेमकं कारण काय आहे? तर बैलाला जसं पळण्यासाठी त्याचे पाय महत्वाचे आहेत, तसंच त्याला महत्वाचं आहे की फुफ्फुस। बैलांना लवकर दम लागण्यामागचं कारण हे असतं मित्रांनो, बैलाच्या फुफ्फुसाच्या आतल्या साईडनी जेलच्या स्वरूपात एक थर तयार झालेला असतो, त्यामुळे बैलाला लवकर दम लागतो। मग असं झाल्यानंतर करायचं का मित्रांनो? यावरती एक जालिम उपाय आहे मित्रांनो। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिला असेल, एक लोखंडी गमेला घ्यायचं, लाकूड जाळून त्याचा पूर्ण निखारा करून घ्यायचा, निखाऱ्यावरती लेडीचे डोक्याचे केस टाकायचे, कोंबडीच्या खाली उभेजलेले अंड्याची टरपल असतील ते टरपल घ्यायची आणि त्यावरती बाजरीचं पीठ टाकून बैलाला व्यवस्थित धुरी देऊन घ्यायची आणि धुरी देत असताना बैलाच्या नाकातून जे काही जेल सारखं बाहेर येईल ते त्याला चाटून नाही द्यायचं, ते एका फडक्याने पुसून घ्यायचं। असं कमीत कमी मित्रांनो 8 ते 9 मिनिटं बैलाला कंटिन्यू धुरी देत राहायचं आणि ते पुसत राहायचं। असं आपल्याला सलग 2 दिवस बैलाला हा उपाय करायचा आहे आणि हे करून झाल्यानंतर 1 दिवस गॅप द्यायचा। त्यानंतर सलग 3 दिवस बैलाला आपल्याला अवताला हाणायचंय। पहिल्या दिवशी 10 मिनिटं, दुसऱ्या दिवशी 15 मिनिटं आणि तिसऱ्या दिवशी 20 मिनिटं। बैलाला खांदा बदलून हाणा। तुमचा बैल एकाच खांदी पळत असेल तर उलट्या खांदी हाणा आणि जर तुमचा बैल दोन्ही खांदी पळत असेल तर रोज वेगवेगळ्या खांदी, असं 3 दिवस त्याला चालवा। आणि मित्रांनो, हा उपाय करून झाल्यानंतर बिंदास मैदानात चांगलं नियोजन करून तुम्ही पळायला जा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की किती उपयोगी ठरला तुम्हाला हा उपाय। अशा छोट्या छोट्या पण बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। जय श्रीराम।